नमस्कार, आपण पाहतात न्यूज दर्पण मराठी। मी प्रफुल्ल साठे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज दिनांक 14 मे 2025 रोजी वाशिम शहरातील सुर्वे रोड इरिगेशन कॉलनी परिसरात नागरिकांना गंभीर समस्या भेडसावत आहेत। नळांमधून येणारे पिण्याचे पाणी पिवळसर असून त्यातून तीव्र दुर्गंधी येत आहे। या पाण्याचा वापर करणे धोकादायक, नागरिकांच्या आरोग्यावर मोठा प्रश्नचिन्ह। त्याचप्रमाणे नगर परिषदेच्या सांडपाण्याची नाली सध्या तुडुंब भरलेली आहे। घाण आणि कचऱ्यांमुळे पाणी वाहून नेण्याची व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली। त्यामुळे मच्छरांचा व मलेरिया, डेंग्यू सारख्या आजारांचा धोका वाढला। या संदर्भात बोलताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव संतोष सरकटे म्हणाले की 2 वेळा निवेदन देऊनही अद्याप संबंधित यंत्रणेने लक्ष दिले नाही। तसेच निवृत्त कर्मचारी नरेंद्र इंगळे आणि सौ इंगळे मॅम घटनास्थळी उपस्थित राहून या समस्येवर चिंता व्यक्त केली। त्यामुळे जनतेला याच्यापासून नालीचा त्रास आहे, हा त्रास ताबडतोब दूर करण्यात यावा ही आमची नम्र विनंती आणि जिल्हाधिकारी मॅडम यांनी याची दखल घ्यावी। आज ते पाणी सोडलेले नळाला त्या नळाच्या पाण्याचा घाण वास येत आहे आणि ते पाणी पिऊ सुद्धा शकत नाही माणूस। याबाबत मी जिल्हाधिकारी मॅडमने येथे लक्ष गेल्या पाहिजे की आज जे पाणी सोडलेल्या नळाला हे एकदम दुर्गंध नळाचं पाणी आहे, त्याच्यामध्ये ब्लिचिंग पावडर टाकल्या जात नाही आणि तिथं कोणत्या प्रकारे कोणी भेट देत नाही। म्हणून आमची नम्र विनंती आहे की या संदर्भामध्ये ताबडतोब कारवाई करावी व लोकांना शुद्ध पाणी द्यावे व ही नाली ताबडतोब दुरुस्त करून देण्याची चेंबरमध्ये पाईप टाकण्यात यावा ही अशी जनतेची मागणी आहे। मॅडम, आता जे आपण पिण्याचं पाणी पाहिलेलं आहे त्याचा रंग पिवळसर झालेला आहे। हे नळ कधी येतात आणि काय या समस्येबद्दल तुमचं मत काय आहे? माझं मत हेच आहे की 10 ते 12 दिवसानंतर नळ येत आहे आणि प्यायचं पाणी हे आमचं पिवळं येत आहे, अशुद्ध पाणी आहे आणि हे असे पाणी पिऊन आमच्याकडे छोटे छोटे मुलं आहेत, वापरण्याचं पाणी आम्ही पित आहे असं समजतं आहे। बरं, याकडे तुम्हाला काय वाटते की काय या समस्येकडे लक्ष दिलं पाहिजे या पालिकेने? वारंवार कंप्लेंट करूनही याकडे दुर्लक्ष होत आहे। नगरपालिका दुर्लक्ष करत आहे असं तुमच्या निदर्शनास आलेले आहे। तुम्ही निवेदनही दिले या अगोदर? निवेदन दिलेले आहे। बरं, ही समस्या तुम्हालाच भेडसावत आहे का या कॉलनीमध्ये राहतात त्या सर्वांना आहे? हे सर्वांना भेडसावत आहे समस्या। आणि जवळपास या समस्येला धरून किती जण त्रस्त आहेत? या कॉलनीमध्ये पुष्कळ लोक राहतात आणि याकडे कोणी लक्ष देत नाही।